नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काही ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. कल्याण माजी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा उल्हासनगर डीसीपी कार्यालयावर फरार आरोपी पकडण्यासाठी मूक मोर्चा. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराला आज 1 वर्ष पूर्ण झाले, तरी आरोपी वैभव गायकवाड फरार का? भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हेडलाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. कल्याण पूर्वचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता. या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही यातील आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला अटक करण्यात आलेले नाही. त्याविरोधात महेश गायकवाड यांनी डीसीपी कार्यालयावर मूक मोर्चा काढला आहे. 1 वर्ष होऊनही पोलिसांना फरार आरोपी वैभव सापडत कसा नाही, शिवाय त्याला अजूनही फरार म्हणून घोषित केला जात नाही. पोलीस राजकीय दबावाखाली आहेत. अजून गोळीबाराचा आरोपी वैभव गायकवाड यांची भाजपकडे असलेला पद काढून घेतलेले नाही. अटक असलेले माजी आमदार गणपत गायकवाड यांना VIP ट्रीटमेंट मिळते, त्यामुळे मला न्याय मिळाला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात हा मोर्चा घेऊन जाणार असल्याचं महेश गायकवाड यांनी सांगितले. चर्चा झाली. मी DCP साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे, तशी या ठिकाणी करण्यात यावी. SIT नेमावी, CID नेमावी, जेणेकरून या ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल. मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे, जो मेन सूत्रधार आहे. वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. आज आपण बघितलं तर बीडच्या धर्तीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी, जेणेकरून न्याय मिळेल. मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबारमधून मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने. आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे, जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे, कारण की आरोपी फरार आहेत. गणपत गायकवाड यांना VIP ट्रीटमेंट मिळाली जाते. बीडला बघा आपण, कराडला कोणत्याही प्रकारची VIP ट्रीटमेंट दिली गेली नाही, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात, 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो, त्याची मौज मजा चालू आहे. ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातोय हे अतिशय कल्याण पूर्वेसाठी लाजिरवाणी गोष्ट जाणवते. आज आम्ही हा मूक मोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे. असाच मूक मोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्याय हक्कासाठी कल्याण पूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे. DCP सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे आपल्याला? DCP साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल, अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे. आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत, त्यांना कळवणार आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले. या महिन्याभरामध्ये 5 पत्रक दिलेली आहेत मी CP साहेबांना, ॲडिशनल CP साहेबांना, वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत, त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही. या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, त्या ठिकाणी आरोपी तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही, त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही. ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेलं आहे. पोलीस अतिशय, मी ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे त्यावेळेस पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे. त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही, कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकारच जबाबदार ठरलं जात आहे. ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे.